ऐक्य हीच शक्ती. एकदा काय झालं, कबुतरांचा एक थवा अन्नाच्या शोधात आपल्या घराहून दूर उडाला. लवकरच ते थकले आणि त्यांना भूकही लागली, म्हणून त्यांना थांबावंसं वाटलं. कबुतरांच्या राजानं त्यांना उडत राहण्यास सांगितलं. चला चला पिल्लांनो, मला खात्री आहे की आपण उडून थोडे पुढे गेलो की आपल्याला अन्न मिळेलच. म्हणून ते उडत राहिले. लवकरच जंगलात त्यांना जमिनीवर अन्नाचे दाणे बिखुरलेले दिसले. सगळे खाली उतरले आणि त्यांनी दाणे खाऊन मेजवानी केली. अचानक त्यांच्यावर जाळं पडलं आणि ते त्यात सापडले. कबुतरांना काय करावं हे सुचेना. भीतीमुळे ते आपले पंख फडफडू लागले. शिकारी त्यांना पकडण्यासाठी चपळतेनं त्यांच्याकडे येत होता. कबुतरांचा राजा त्यांना म्हणाला, माझ्याकडे एक युक्ती आहे. आपण सगळ्यांनी एकत्र काम करावं लागेल. आपण सगळे आपल्या बरोबर जाळं उचलून एकाच वेळी उडूया. लक्षात ठेवा, आता ऐक्य हीच आपली एकमात्र आशा आहे. जसं सांगण्यात आलं तसंच पक्ष्यांनी केलं. सगळ्यांनी आपल्या जवळ असलेल्या जाळाचा भाग चोचीनं उचलला आणि आपली सगळी शक्ती लावून जोरात पंख फडफडत वाऱ्यात उडू लागले. शिकाऱ्याला धक्का बसला. त्यानं थोडा वेळ कबुतरांचा पाठलाग केला, पण लवकरच ते वाऱ्यात बरेच वर गेले होते. आपलं जाळं वाऱ्यात कसं उडू लागलं आहे हे तो उभं राहून विस्मयानं बघत राहिला. जंगलातून थोडं दूरवर पोचल्यानंतर राजा म्हणाला, आपली निम्मी काळजी गेली समजा. आता आपण उडून उंदरांच्या राज्यात जाऊ. माझा मित्र उंदीर राजा खात्रीनं आपली मदत करेल. कबूतर उडून उंदरांच्या राज्यात गेली. जेव्हा उंदरांनी पंख फडफडण्याचे आवाज ऐकले, त्यांना वाटलं की त्यांना खायला बहिरी ससाणे आले आहेत. सगळे उंदीर आपापल्या बिळात लपले. कबूतर राजानं आपल्या मित्राला हाक मारली, अरे मी आहे कबुतरांचा राजा. मी आणि माझी प्रजा अडचणीत आहोत. तू बाहेर येऊन आमची मदत नाही का करणार? हे ऐकून उंदरांचा राजा लगेच पळत बाहेर आला. आपल्या मित्राला ह्या अवस्थेत बघून त्याला फार दुःख झालं. तुम्हाला मुक्त करण्यास मला एकट्याला फार वेळ लागेल. आपली मदत करण्यास मी माझ्या प्रजेलाही बोलवतो, तो म्हणाला. सगळे उंदीर कामाला लागले. आपल्या छोट्या छोट्या दातांनी त्यांनी जाळं कातरलं. हळूहळू त्यांनी संपूर्ण जाळं कुरतडून त्यात भोकं पाडली. कृतज्ञ कबूतर एकामागे एक बाहेर आले आणि त्यांनी आपले थकलेले पंख ताणले. मुक्त केल्याबद्दल कबुतरांनी उंदरांच्या राजाचे आणि त्याच्या प्रजेचे आभार मानले. त्यांनी आपल्या राजाचेही आभार मानले. ते म्हणाले, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. ऐक्य हीच शक्ती होय. ऐक्य हीच शक्ती होय.